सो आजचं हे इव्हेंट मित्रांनो महाराष्ट्रातलं Hondaचं सगळ्यात मोठं इव्हेंट असं आपण म्हणू शकतो. That is the same thing. Do not use the brakes to recover again if you slide. Considering the motorcycle is heavier. What you can do, other person can help you with, pressing the rear wheel and then lifting the. We good? Yes. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि फिरायची एकही संधी सोडू नका. आयुष्यात स्ट्रेस, टेन्शन, प्रॉब्लेम हे सगळं येत जात असणार आहे. ह्यांचे ग्राफ्स वर खाली होत असणार आहे. पण आयुष्यात आपल्या वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी लिमिटेड आहे, मर्यादित आहे आणि ती कमीच होत राहणार आहे. सो ह्या वेळेमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये कधी फिरायची संधी भेटली तर संधी सोडू नका. सो आज मलाही अशी एक सुवर्ण संधी होंडाकडनं आलेली आहे. एरवी आपली जी राईड असते ती होंडा बिग विंग ठाणे या शोरूम मार्फत ऑर्गनाईज केलेली राईड असते. पण आजची आपली राईड ही फार वेगळी राईड आहे आणि ही राईड होंडा बिग विंग जे मेन होंडाचं डिव्हिजन आहे त्यांच्याकडनं आजची आपली राईड ऑर्गनाईज आहे. सो आज खूप धमाल कंटेंट आणि चॅनलचा किंबहुना एक सगळ्यात आगळा वेगळा कंटेंट आज चॅनलवरती येणार आहे. सो माझ्या आयुष्यातही आज खूप एक स्पेशल ॲक्टिव्हिटी ऑफ रोड वगैरे ट्रॅकिंग स्पोर्ट्स वगैरे या सगळ्या गोष्टी आज अनुभव करता येणार आहे. सो आता मी आहे ठाण्याला, मी आता शोरूमला पोहोचत आहे आणि आज शोरूमलाही खूप जास्त चहलपहल व गर्दी असणार आहे. सो आता आपण पटकन फुल स्पीड रॅपिड मध्ये जाऊया शोरूमवरती. लेट्स गो. सो फायनली आपण शोरूम कडे पोहोचलो आहे आणि मी गेले 1.5 वर्ष म्हणजे जानेवारी 2023 पासून मी होंडा सोबत राईड करत आहे आणि मी खरं सांगतो एवढे बाईक्स मी पहिल्यांदा शोरूम बाहेर बघितले आहेत. म्हणजे अगदी त्या टोकापासून ते अगदी या बिल्डिंगच्या शेवटच्या टोकापर्यंत, म्हणजे अगदी ही बिल्डिंग जिथे संपते तिथे त्या टोकापर्यंत अगदी सगळ्या गाड्या उभ्या आहेत. आणि फक्त होंडाच्याच नाही तर बाकी इतर रॉयल एनफील्ड, ट्रायम्फ वगैरेही गाड्या उभ्या आहेत. आणि एवढंच नाही, शोरूमच्या बाहेरच नाही तर आज शोरूमच्या आतमध्ये सुद्धा एक गोष्ट अशी वेगळी मला पाहायला भेटली. तर हे खरंच आजचं ओव्हरऑल सगळं जर्नीत अनएक्सपेक्टेड आहे. चला तुम्हाला शोरूमच्या आतमधली ती अनएक्सपेक्टेड गोष्ट दाखवतो. सो मित्रांनो, शोरूमचा एकंदरीत ऑरा आणि आजचा पूर्ण माहोल हा खूप जास्त एनर्जेटिक आणि पॉझिटिव्हिटी आहे. कारण आज खूप जास्त लोक आहे, खूप बरं वाटत आहे इथं आल्यावरती. आणि आज ही आहे ती अनएक्सपेक्टेड गोष्ट मित्रांनो. ही आहे आपली होंडाची CB200X. ही आधी आपली होंडाच्या जर रेड विंग असतात जिथे ॲक्टिवा वगैरे गाड्या सोल्ड होतात त्या शोरूमवरती ही गाडी असायची. पण आता ही गाडी आपल्याला बिग विंग वरती भेटणार आहे. सो होपफुली होंडाने जर हे 1.5 वर्ष आधी केलं असतं तर हायनेसच्या बदली ही माझी पहिली पसंती असली असती. पण ठीक आहे, माझी जी हायनेस आहे ती खूप चांगलं तिने मला साथ दिली आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये व्लॉगिंगच्या प्रत्येक राईडमध्ये त्या गाडीने मला साथ दिला आहे. सो ही गाडी आपण एक ॲज अ ऑप्शन, जर आपल्याकडे बजेट थोडंसं कमी असेल तर ही गाडी एक चांगली ऑप्शन आहे. आता हॉर्नेटही आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. सो हे चांगलं एक अपग्रेड होंडाने केलं आहे असं आपण म्हणू शकतो. सो आता आपली राईड स्टार्ट होईल. लेट्स गो. फायनली आपण सगळे गेट सेट रेडी आहोत राईडसाठी. सो ही राईड मित्रांनो या वर्षाची 2024 ती एक सगळ्यात मोठी आणि अविस्मरणीय राईड असं मी म्हणू शकतो. एवढी मोठी राईड मागच्या वर्षी आपलं स्वातंत्र्य दिवस होतं 15 ऑगस्ट, तेव्हा ही राईड होती. तेव्हा पुण्यावरनं सगळे रायडर्स एकवटले होते. सो आजही तसंच सिच्युएशन आहे, पण आता इकडनं आपण मुंबईचे सगळे रायडर्स जात आहोत. आणि असं एवढे रायडर्स मित्रांनो जेव्हा एका वेळेला रस्त्यातनं निघतात ना त्यावेळेला खरंच खूप भारी रोड प्रेझेन्स असतं. आणि जे रस्त्यावरचे इतर आपले प्रवासी असतात किंवा जे आता सकाळी सकाळी घरातनं निघाले असतात त्यांच्या डोळ्यात जी एक चमक असते ना मित्रांनो, ते बघून कुठेतरी एक सॅटिस्फिकेशन येतं मनामध्ये आणि चांगलं वाटतं की आयुष्यात काहीतरी आपणही चांगलं करत आहोत. सो आज मित्रांनो आपण डायरेक्ट स्पॉट वरती भेटणार आहोत, कारण आज मेन कंटेंट आपला डायरेक्ट स्पॉट वरती आहे. सो आजची जर्नी मधली स्किप करून डायरेक्ट भेटूया स्पॉट वरती.
सो फायनली आता आपण आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचलो आहे. सो आजच्या आपल्या डेस्टिनेशनचे 2 पार्ट आहेत. त्यातला पहिला पार्ट आहे आपला इथं रिसॉर्ट वरती एक इव्हेंट आहे आणि दुसरा एक ऑफ बाजूला रिसॉर्टच्या समोर एक ऑफ ट्रॅकिंगचा ट्रॅक पूर्ण होंडाने बनवला आहे. सो तो पार्ट आपण नंतर कव्हर करणार आहोत. आधी आपण थोडंसं रिसॉर्टचा एक एन्जॉय घेऊया. इथे थोडंसं आता एक मॉर्निंगच्या वेळेस नाश्ता वगैरे होंडाने ऑर्गनाईज केलेला आहे. आणि आता हे जे गाड्या मित्रांनो आपल्याला दिसत आहेत इथे, सो आता हे आपल्याला टेस्ट राईड साठी भेटणार आहेत. सो इथे आज आपल्याला NX 500 असेल, ट्रान्सएल्प सारखे जे होंडाचे ऍडव्हेंचरस जेवढे लाईन्स आहेत ते आपल्याला इथे आज टेस्ट राईड साठी होंडाकडनं भेटणार आहेत. सो मी टेस्ट राईड घेणार नाहीये कारण एकदा हात लावलं की ती आतमधली चूल जागवते. त्यामुळे आपण आज मी टेस्ट राईड तर नाही घेणार आहे. तो आता आपण पटकन आतमध्ये जाऊया, नाश्ता करूया, थोडंसं रिसॉर्ट आणि इकडचा इव्हेंट कव्हर करूया, मग जाऊया तर ऑफ ट्रॅकिंग वाल्या पार्ट मध्ये तो इव्हेंट कव्हर करायला. सो असं आहे मित्रांनो हे रिसॉर्ट आतमधनं. इथे बऱ्यापैकी आपल्याला स्लाइड्स वगैरेही पाहायला भेटत आहे आणि रिसॉर्टची जागा खरंच ऐसपैस आहे आणि त्याच्या शेजारी तिकडे एक मोठंसं पूल आहे आणि खूप ऐसपैस जागा आहे रिसॉर्टची. तो आज हा पूर्ण रिसॉर्ट होंडाचा जे बिग विंग मेन डिव्हिजन आहे होंडाचं त्यांच्याकडनं आज हा पूर्ण रिझर्व करण्यात आला आहे. सो आजचं हे इव्हेंट मित्रांनो महाराष्ट्रातलं होंडाचं सगळ्यात मोठं इव्हेंट असं आपण म्हणू शकतो. आणि आता इथे नाश्ता चालू झालेला, आपण गर्दी पाहू शकता, लोकांनी नाश्ता चालू केलेला आणि आतमध्ये किती गर्दी आहे. सो आता आपणही जाऊया आणि पटकन नाश्त्याचा आनंद घेऊया. सो मित्रांनो हा आहे आजचा आपला नाश्ता खरंच चविष्ट आहे. सीगुल रिसॉर्टची चव चांगली आहे असं आपण बोलू शकतो. सो आजच्या इव्हेंटसाठी मित्रांनो बिग विंगचे आणि होंडाचे दिल्लीवरनंही काही अधिकारी आल्याचं इथे आता मला कळलं आहे. सो आजचा इव्हेंट हा खरंच खूप मोठ्या लेवलचा इव्हेंट आज आपण इथे आपल्याला एन्जॉय करायला भेटतं असं आपण म्हणू शकतो. सो आता मी पटकन नाश्ता करतो, मग आपण रिसॉर्टवाला इव्हेंट आणि मग मेन इव्हेंट कव्हर करूया. सो हे आहे रिसॉर्ट म्हटल्या इव्हेंटचं मेन स्पॉट. सो आता इथे होंडाकडनं बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी वगैरे इथे आपल्याला टेंटमध्ये होताना दिसत आहेत व समोर तिकडे होंडाचे आपले जे ऍडव्हेंचर लाईन आहेत त्यांचे बाईक्सही उभे आहेत. सो आता एक एक करून हा इव्हेंट आपण पूर्ण कव्हर करूया. सो इथे आता इन्स्टंट स्केच आर्ट बनवून भेटत आहेत आपल्याला. सो असे कलाकार मित्रांनो मी पाहिलं ना की मला पर्सनली जीवाला कुठेतरी खूप चांगलं वाटतं. आणि या टेंटमध्ये मित्रांनो ऍसेसरीज आहेत आणि हे सगळे ऍसेसरीज हे थोडे टॉप लाईन मोठ्या गाड्यांचे आहेत. सो ह्या ऍसेसरीज कडे वळण्याआधी आपण ते बाईक्स एक्सप्लोर करूया आणि मग ह्यांच्याकडे येऊया. सो हे आहे मित्रांनो होंडाचं ऍडव्हेंचर लाईनअप. पहिली आहे CV200X, त्याच्यानंतर रेड मध्ये आहे ती NX 500 जी आता याच वर्षी लॉन्च झालेली आहे आणि त्याच्या शेजारी जी आहे ती ट्रान्सएल्प 750 व्हाईट कलरची. सो इथे मित्रांनो आफ्रिका ट्विन जी टॉप लाईन होंडाची ऍडव्हेंचर ती मिसिंग आहे. सो ती आपल्याला अनुभव करता येणार आहे. पण आधी आता आपण ह्या तिन्ही गाड्यांचा एक एक्सपिरियन्स घेऊया आणि तुम्हाला या गाडींची थोडीशी माहिती देतो मी. सो मित्रांनो आपली पहिली गाडी आहे CV200X. या गाडीचं मुंबईचं जे ऑन रोड किंमत आहे ते आहे 1,75,000 रुपये. 184 cc ची गाडी आहे ही आणि 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन एअर कूल्ड इंजन आहे. सो एक बिगिनर साठी खूप सही गाडी आहे. सो याच्या शेजारी आहे NX 500. ही आता रिसेंटली आपल्याला लॉन्च झाल्या बघितली. या गाडीची मुंबईची ऑन रोड किंमत आहे 7,41,000 रुपये. 771 cc इंजन आहे या गाडीचं आपलं आणि ही 6 स्पीड आपली एअर लिक्विड कूल्ड इंजन आहे आणि खरंच ऑसम परफॉर्मन्स आहे या गाडीचं. आणि यांच्या शेजारी जी आता ही तिसरी गाडी, या तिघांची पप्पा ट्रान्सएल्प XL 500 775 cc 6 स्पीड इंजन आहे. 90 bhp पॉवर आहे या गाडीला. पण या गाडीची मुंबईची जी ऑन रोड किंमत आहे ती आहे 12,77,000 रुपये. सो ह्या आहेत ऍडव्हेंचर लाईनअपच्या गाड्या. सो आता एकदा तुम्हाला या गाड्यांचे मी क्लोजअप व जवळून तुम्हाला मी व्ह्यूज देतो. सो हे आहे आपलं NX 200चं मीटर कॉन्सोल व ओव्हरऑल ड्रायव्हर लुक. सो ही बेसिक आणि एक बिगिनर गाडी आहे मित्रांनो. आणि ह्याच्या शेजारी जी आता NX 500 आहे हा आपला अपडेटेड व्हर्जन आहे 500Xचा. सो ही गाडीमध्ये आता अपडेटमध्ये आपल्याला एक मल्टी कलर डिस्प्ले आपल्याला बघायला भेटतो. सध्या आता इथे चावी नाही त्यामुळे ऑन नाही करता येणार मला, पण इथे बऱ्यापैकी आपल्याला इन्फोटेनमेंट म्हणजे सगळी माहिती त्याच्यामध्ये आपल्याला भेटते. आणि याच्या शेजारी ट्रान्सएल्प ह्याचंही मल्टी कलर डिस्प्ले आहे. पण ट्रान्सएल्पचं मित्रांनो बिल्ड क्वालिटी जेव्हा आपण इथे बघतो ना या दोन्ही गाड्यांच्या कंपॅरेटिव्ह मध्ये, तेव्हा बघूनच कळतं की या गाडीची बिल्ड क्वालिटी त्या दोघांपेक्षा खरंच खूप प्रीमियम आहे. आणि हे होंडाचं 750 इंजन आहे
जगभरामध्ये या इंजिनची प्रशंसा आहे. होंडाच्या आपले प्रत्येक इंजिन ही रिलायबिलिटीसाठी ओळखली जाते आणि आता हे होंडाचं 500 सीसीचं इंजिन. सो आता हे जे इंजिन आहे मित्रांनो, हे आता रिसेंटली ट्यून केलं आहे. याच्या आधी जे 500 सीसीचं इंजिन होतं त्याच्यामध्ये थोडे पॉवर फिगर्स वेगळे होते आणि हे इंजिन थोडंसं आता होंडाने अपडेट केलं आहे. आणि आता 200X मध्ये मित्रांनो मी सांगायला विसरलो की आता हा जो मॉडेल आहे याच्यामध्ये आपल्याला स्लीपर असिस्ट क्लच होंडाने दिलेला आहे. सो हे बऱ्यापैकी चांगले अपडेट्स आपल्याला 200X मध्येही बघायला भेटतात. सो आता आपण जाऊया जिथे या गाड्यांची टेस्ट राईड्स आपल्याला भेटणार आहेत, तिथे बघूया काय चाललंय. सो आता इथे हा एक टेस्ट राईड साठी बॅच रेडी होत आहे. सो आता इथे टेस्ट राईड साठी क्रायटेरिया असा आहे की आपल्याला पूर्ण कॉस्ट्युम म्हणजे वरती जॅकेट, ग्लव्स, आपल्याला नी गार्ड, एल्बो गार्ड, सगळं खालती पूर्ण एक प्रोटेक्शन शूज वगैरे असणं गरजेचं होतं आणि माझ्याकडे हे सगळे प्रोटेक्शन्स आहेत. पण आज कॅच असा आहे की मी टेस्ट राईड नाही घेणार आहे, कारण एकदा मित्रांनो या गाड्यांवरती डेंगा टाकला ना की आपली इच्छा व आपली आकांक्षा जागृत होतात आणि मग ते पुढे कंट्रोल करणं खरंच खूप महागात पडते. त्यामुळे मी आज हा असा कुठचाच खर्च होईल असा कुठचाच प्रयोग मी आज इथे करणार नाही. आज या सगळ्यांना, आपल्या मित्रांना टेस्ट राईडचा एन्जॉय घेताना अनुभव करणार आहे आणि त्यानंतर आता आपण थोडंसं इथे फिरूया, ह्यांना अनुभव घेताना बघूया आणि मग जाऊया आपल्या मेन इव्हेंट कडे, जिथे आपल्याला या सगळ्यांची पप्पा आफ्रिका ट्विन ऍक्शन मध्ये पाहायला भेटणार आहे. सो आता फायनली आपण आलो आहोत मित्रांनो होंडाचा मेन जो आता इव्हेंट चालू आहे. सो आता इथे होंडाने पूर्ण ऑफ-रोड ट्रॅक डिझाईन केला आहे स्पेशली ॲडव्हेंचर्स बाईकसाठी. सो आजचा हा इव्हेंट आपण होंडाचा ॲडव्हेंचर बाईक स्पेशल इव्हेंट असा आपण म्हणू शकतो आणि या इव्हेंटचा अनुभव व एक्सपिरियन्स घेण्यासाठी महाराष्ट्रभरातनं लोक आपल्याकडे इथे आलेले आहेत. सो इथे बाईक्सची गर्दी आपण पाहू शकतो, पार्किंग फुल आहे आणि ऊनही तेवढंच आहे. पण एवढ्या उन्हामध्ये सुद्धा मित्रांनो इथे बायकर्स आलेले आहेत. सो प्रत्येक बायकरला जो इथे आलाय त्या प्रत्येक बायकरला हॅट्स ऑफ आहे की बाबांनो तुम्ही एवढ्या उन्हामध्ये इथे आला आहात. सो आता इथे आपण ह्या इव्हेंटचा अनुभव, एक्सपिरियन्स आणि मजा घेऊया. लेट्स गो. मित्रांनो हा इव्हेंट खरंच खूप भारी व भन्नाट होता आणि इकडे एवढं एनर्जेटिक आणि एक बोलतात ना मस्त वाइब्स आज संडेच्या दिवशी अनुभव करायला भेटले ना, खरंच मजा आली. थोडंसं जर ऊन कमी असलं असतं ना तर मजा आली असते आणि खूप चांगले शॉर्ट्स व फुटेजेसही घेता आलं असतं. सो आता आपण हे सगळे बाईक्स, एवढे टॉप लाईन बाईक्स आता एन्जॉय करूया थोडं जवळून. सो हे आहेत बाईक्स मित्रांनो ज्या आता इथे ट्रॅक वरती परफॉर्म करत आहेत आणि या सगळ्यांचं बॉस म्हणजे द किंग ऑफ द रिंग ज्याला आपण म्हणतो ती आहे ही आफ्रिका ट्विन.
सो मित्रांनो, होंडाची आफ्रिका ट्विन हिचं जगभरामध्ये म्हणजे तुम्ही अगदी जपान पासून अमेरिकामध्ये तुम्ही कुठेही जा, या बाईकचे प्रशंसकच भेटणार. आणि जगामध्ये असे खूपसे इंटरनॅशनल म्हणजे रेकॉर्ड्स वगैरे आहेत टुरिंगचे किंवा लांब लांब पल्ले मित्रांनो या बाईक्स वरती लोकांनी गाठले आहेत. आणि आफ्रिका ट्विन हा जो एक टॅग आहे होंडाचा किंवा हा जो एक ब्रँड आहे, हा खूप जुना ब्रँड आहे, खूप आधीपासूनचा ब्रँड आहे. आणि तेव्हापासून म्हणजे बोलतात ना, कुठेच ह्या ब्रँडला बोलतात ना धक्का नाही लागलेला. आणि एक आपली स्वतःची आयडेंटिटी एक आफ्रिका ट्विनची मार्केटमध्ये आहे. आणि ती बाईक खरंच तितकी भन्नाट आहे. एंड ऑफ द डे होंडाचं इंजन आहे. आता इथे हे जे आफ्रिका ट्विनचे एक ओनर आहेत त्यांनी आपली बाईक कस्टम रॅप केली आहे. ती बघायला खरंच खूप भारी व भन्नाट वाटत आहे. मस्त. What we tend to do? Huh? No, bhaiya. Sorry. It should be in the gear. I'm not using any sort of brake. Right? What we tend to do is the moment we are about to start the motorcycle, we get into panic mode, press the clutch, go back and then fall. Press, stop, release and relax. Breathing is very much important. We are riding in this kind of situation, right? So once you finish that, it's the same thing. Do not use the brakes to recover again if you slide. Considering the motorcycle is heavier, what you need to do is again ensuring this might burn the clutch, but this is the right way to do it. Or if you have the energy, you have to switch back the motorcycle by popping the wheel. That is a different skill. But if you keep this bike off and in like in this condition, isn't going to hamper the clutch? It will. Wear and tear is going to happen. Any which. The motorcycle clutch. Let go of the clutch. Let go of the clutch. Relax. Breathe. Wait. Breathe. Let go of the clutch. Brake. Breathe. Off your hands. Clutch. Relax. Down. I see you have to assess the steering. You are unsure of the steering, right? You have to look back. Assess. Okay. One foot on the foot pad. Higher ground is your left side. Coming lower ground foot is up. Don't use the brake. No. Don't panic. Yeah. Ignore the honking around there. Yeah. Ignore the honking. After that, look for bhaiya. Please. Don't stop. What is the next step? Good. So the moment you have a fall, first thing that you need to do is try to switch off the motorcycle. Now do not rush on lifting your motorcycle. First do a self check, right? So that if you're hurt, try and get an attention, medical attention, and then only try and recover the motorcycle. One of the techniques that you can do to recover the motorcycle is squat up technique that Dhruv is going to demonstrate. So what you need to do is try and get to the squat position. See, the moment you are restricting your legs closer, you won't be able to have that leverage to lift the motorcycle. Try and get to the squat position where your hip is placing towards the seat. While you are engaging it, what we tend to do is we tend to engage our back to lift the motorcycle. True? Yeah. So what are the parts that we need to use? Any idea? Hips. Hips, Knee, legs, knee, knees, thighs. okay, Calf muscle. okay. Core. So our basically legs, okay. Let me put it in a simpler manner. Leg strength, okay? Basically use our leg strength and our arm strength to lift the motorcycle and by engaging our core. Do not use your back to lift the motorcycle because you will end up hurting your back, right? So get to squat position and then engage from your lower half, which is leg strength, and then immediately translate to your core and then lift the motorcycle. Right? This is one of the methods that you can do. Or the other method that you can do is by using your handlebar lift up. You need more strength in that because again you will get into the squat position. Place your palm under the thing and then lift. These are the two kinds of recovery that you can do when you have a fall. Another recovery, recovery. So what you can do, other person can help you with, pressing the rear wheel and then lifting the. We good? Yes. Okay. So now, practice everyone. अपनी गाड़ी में. motorcycles. No, not required.
सो मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा आपल्या महाराष्ट्रातला होंडाचा सगळ्यात मोठा इव्हेंट होता आणि हा इव्हेंट खरंच खूप भन्नाट व सही झाला आणि या इव्हेंट मलाही अनुभव करता आला. त्यासाठी मी होंडाला खरंच खूप मनापासून होंडाला धन्यवाद देतो. होंडा बिगविंग आणि होंडा बिगविंग स्पेशली ठाणे शोरूमचं, ज्यांनी आवर्जून या इव्हेंट मध्ये न विसरता आपल्याला बोलवलं. सो आजचा एक्सपिरियन्स खरंच खूप भन्नाट व खरंच खूप सही होता. सो येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आपण चॅनलवरती असे मस्त मस्त व भन्नाट कंटेंट आणणार आहोत. व आजपर्यंत जेव्हा आपलं प्रेम व जो सपोर्ट मला भेटलाय त्यासाठी आपले खूप खूप मनापासून आभार. आपल्या या प्रेमामुळेच असे सगळे कंटेंट आणण्याची प्रेरणा भेटत राहते. सो चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार. थँक्यू.